हॅलो हॅलो. अहो काय सुजित भाऊजी, तुम्ही ह्या वेळेला इकडे असायला पाहिजे. फोन कशाला करताय? अहो वहिनी दिली डिटेल मी तेच सांगायला कॉल केला होता. ते मी इकडे ऍक्च्युली सांगितलं होतं, ते गुलाबरावला सांगितलं होतं मी की आता हे सांगायला लांबण कशाला लावतोयस रे? हा आता लढाई किती ना मी खाडा मारतोय म्हटल्यावर. सुजा ठीक आहे ना सगळं तिकडं? नाही 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 सगळं ओके इकडं, सगळं जागच्या जागी आहे. अगं ते पठाण नाही ऐनवेळी ते तुला माहितीये ना भैया साहेबांना आजच्या आजच. हा मला माहितीये, आलं माझ्या ध्यानात. तू काय टेन्शन घेऊ नको, ह्यांचं काम जास्त महत्वाचं आहे. तू तिकडे जा. हा आणि माझं काय, मी या आधी 100 वेळेला जाऊन आली की तालुक्यात. माझं नको टेन्शन घेऊ तू. मी काय तर लहान राहिले का की मला रस्ताच नाही सापडणार? अगं तसं नाही, पण तेवढ्यासाठी येतो का माणूस संकट फक्त. सुजा नको टेन्शन घेऊ सारी, मी व्यवस्थित पेपर सोडवे. आणि तसं पण माझ्या ग्रॅज्युएशनच्या परीक्षेच्या वेळेस तूच यायचास की माझ्यासोबत. अगं मी काय म्हणतो तू आता तू तिकडे जा, यांच्यासोबत थांब. मी फ्री झाले की नाही की मीच फोन करीन तुला. अगं तसं नाही, पण मी आज तुलाही केलंस रे माझ्यासाठी, आणि आता रिझन आहे म्हणून तुला जावं लागतंय. हे बघ, तू आता नाही आलास ना तरी बी चालेल. माझा पेपर संपला की नाही की मीच फोन करते तुला. नुसतं काय ऑल द बेस्ट पण दे की. संजीवनी रणजितराव ढाले पाटील, तुम्ही पोलीस ऑफिसर होणार याची खात्री आहे आपल्याला. बाकी मस्त पेपर लिहा, बेस्ट ऑफ बेस्ट लिहा. ऑल द बेस्ट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. देवा, मी न मागता मला सगळं दिलंयस बघ तू. यांची साथ मिळाली आहे. यांची साथ मिळण्यासाठी सुजित भाऊजींच्या तोंडातून मार्ग दाखवलास, मला अभ्यास करायला लावलास, परीक्षा द्यायला लावलीस, आणि माझा फोकस पण हलू नाही दिलास. आज मी माझ्या आयुष्यातली आणखीन एक महत्वाची परीक्षा देते. आता मला पास कर किंवा मला चांगले मार्क मिळू दे, असलं काही माझं मागणं नाहीये बघ. मी फक्त एवढंच मागणार आहे की तुझे आशीर्वाद असेच कायम माझ्या पाठीशी असू देत. ह्यांचं काम आहे ना म्हणून आले तिकडं. तेवढं करता येत असेल तर बघ. हा म्हणजे फोर्स नाहीये, पण बघ. संजू, आज आपल्या दोघांची परीक्षा आहे. पण तुमचं काम होईल. लवकरात लवकर तुम्हाला पैसे मिळतील आणि तुमचा प्लॅन पण लवकरात लवकर उभा राहील. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाचं काही वाईट नाही करत देव. ऑल द बेस्ट. तुला पण. अगं अगं पाया का पडतीयस? देवाच्या पाया पडलीस ना? तुम्ही काय देवापेक्षा कमी आहे माझ्यासाठी? भरपूर प्रेम आणि आशीर्वाद बापाने दिलाय ना. आता फक्त आणखीन एका व्यक्तीचा आशीर्वाद मिळायला पाहिजे. आई साहेब. त्यांचा आशीर्वाद मिळणं पण मस्त आहे ना. आलीच. आई साहेब, आई साहेब मी आहे. मला माहितीये तुम्ही ऐकताय यातून, आणि मला हे पण माहितीये की तुम्ही
तुम्ही अजून बी चिडलाय माझ्यावर, पण मी तुम्हाला पुण्यांदा तेच सांगते, मी जे काय करते ना ते फक्त ह्यांच्या आनंदासाठी करते हो. हे काळीचं काळीच लय मोठं असतं बघा. आईसाहेब, एकदा मला तुमच्या पाया पडू देत. आज माझ्यासाठी लय मोठा दिवस आहे बघा. आणि अशा मोठ्या दिवशी आपल्या आईचा आशीर्वाद घ्यायचा असतो. माझ्यासाठी अजून बी तुम्ही माझी आईच आहात. एकदा दार उघडा, मला तुमच्या पायावर डोकं ठेवू देत. मला माहिती आहे, तुम्ही आता दार जरी नाही उघडलं ना तरी बी तुमचा आशीर्वाद कायम माझ्या सोबत आहे. कारण एका आईचा आपल्या लेकरावर त्रिकाळ आशीर्वाद असतोय बघा. त्यामुळे तुम्ही आत्ता मला जरी तुमच्या पाया नाही पडू दिलात ना तरी तुमच्या आशीर्वादाची पाखर कायम माझ्या सोबत आहे. हे काय नाटकं चालली तुमची? कुत्र्यासारखी अवस्था झाली बघा. एखाद्या समोर गोंडा गोळायचा म्हणजे किती? समोरचा माणूस आपल्याला वाऱ्याला सुद्धा उभं करत नसताना सारखं सारखं त्याच्या पायात घोळायचं, याला निक्का लोचटपणा म्हणतात. आणि तो तुमच्यात ठासून ठासून भरलेला आहे. निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा एव्हरेस्ट आहात तुम्ही, एव्हरेस्ट. निघा, आम्हाला आईसाहेबांना भेटायचंय आणि तुमच्यामुळं आमचा रस्ता अडलेला आम्हाला चालणार नाही. निघा. हा व्हायचाच मला ढाले पाटील, पण कशी होणार? जेव्हा सुजितनं लग्नासाठी विचारलं तेव्हा नाही म्हणून म्हणालास, तेव्हा कशाला अडगत वागायचं मग? काय आप्पे, किती रागवायचं? हा, किती रागवायचं ते? अगं असं कुठं असतं का की त्यांनी मागणी घातली, आपण होकार भरला, मग लगीन ठरलं, मांडवात गेलो, अक्षत टाकली, जेवण झाली. हा, ह्यो का मॅटिनी शो आहे का आप्पे? अगं आपण वरण भात खाणारी नाही, अगं अख्खं घर खाणारी माणसं आहे आपण. आणि आपण ज्या घरात शिरणार त्या घराला दार किती, खिडक्या किती, बिळ किती, या समध्याचा अभ्यास करून आपल्याला कुठलं बिळ सूट होतंय त्या बिळातनं आत घरात घुसायचं. आणि एकदा का घुसलं की त्या घरच्यांना बी प्रश्न पडला पाहिजे, हा, याला कुठनं? काय येतंय का लक्षात? येतं असं वाटतंय तरी. हा, हे बाकी मला लई आवडतंय बघ तुझं आप्पे. कसं आहे, लक्षात येणं आणि लक्षात आल्यासारखं वाटणं याच्यामध्ये लई फरक असतोय. आणि ह्यो फरक ज्याला कळला तो आयुष्यात जितला. हा, आपल्याला लई लांब जायचंय. आणि एक आप्पे, तुझी ती धाकली जाऊबाई आहे ना का, तिच्यावर जरा बारीक नजर ठेव. ती लई परीक्षा घेईल तुझ्या, पण तू पण कॉन्फिडन्स न सगळ्या परीक्षा दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अप्पे, ज्याला जितायचंय त्यानं खोटं वागायचं नाही आणि खोटं बोलायचं नाही, अगदी गळ्यापर्यंत येईपर्यंत. त्या भाटकरचं काय करायचं मग? आता वैकुंठाला गेला त्याचा विचार आपण कशाला करत बसायचं? अगं कुणी विचारलं तर कानाला हात लावायचा. तू न ग उगी खत पाणी घालू त्या इशयाला. बघते मी आणि ठेवते तिच्यावर नजर. बर तुझा आता खायचं बघ, भूक लागली. आप्पे, हात लई खाजायला दिलं ना मग अशी. काय दिलं? हे एवढं 100 रुपये.
हे 100 काय होतंय? हा अगं घसा बी मला होत नाही का नुसतं चूळ भरून टाकून देऊ म्हणते का काय? हे आपले आपले प्लीज ठेव आता एवढीच. कसे मी ना अजून अपर्णा मोरेचे ढाले पाटील नावाचा खजिना अजून हाती लागायचा आहे. एकदा का तो लागला का मग तुला घरात दारूची टाकीच बांधून देते. जा आता भाकरे थाप, भूक लागली. गुणाची आहे ग पोर माझी. हॅलो मोने. हा बोल की ग मर्दाने, काय काम काढलंस मोनीकडं? लय शहाणी आहेस. काय काम काढलंस आज? असं विचारतेस होय ग? आता तू फोन केला म्हणलं विचारणार नाही वे काय काम काढलंस? इसरलीस ना? आज काय येते? गप ग, तुझा बर्थडे बिड्डे नाही आज. माझा बर्थडे नाहीच आहे आज. अगं तू मला ऑल द बेस्ट पण नाही करणार आहेस होय ग? अयो विसरलेच अगं संजय. अगं काय झालं, लय म्हणजे लय मोठं काम निघालं बघ. त्या ढाले पाटलांच्या वाड्यावर जाऊन त्यांच्या धाकल्या सुनेला एकदम स्पेशल ऑल द बेस्ट द्यायचं होतं बघ. पण ती डुचकी काही खालीच येईना. कवापासून त्यांच्या वाड्याखाली उभा राहिली मी. लय शहाणी आहेस. खाली आलीस होय ग? हा मग तुला काय वाटलं विसरली बाय मी? अगं संजय पण कवापासून या दिवसाची वाट बघत होतो आणि आज तो दिवस आलाय. सोरा दीदी पण डिक्टो हेच बोलली बघ. खरंच ग, दोन हुशार माणसं किती सारखा विचार करतात बघ. हो. बर मला सांग, बेबी मावशी काय म्हणाल्या? तुमच्यातली तिसरी हुशार व्यक्ती. काय नाही, लय भरभरून आशीर्वाद दिला बघ. लय खुश होत्या. म्हणल्या मी इकडे असते तर लय बरं झालं असतं. क्या बात है संजय. बर मला सांग, दाजी येणार आहेत ना सोडायला? का सुजित येणार आहेत? जर सुजित येणार असतील तर तसं पहिलंच सांग, कळती मारायला. अगं नाही, सुजा इकडे नाही येणार आहे. हे मला येणार होते सोडायला, पण त्यांना लय अर्जंट मध्ये काम लागले बघ, ते तिकडे जाणार आहे. अरे बापरे. पण तू काही टेन्शन घेऊ नकोस, मी एकटी जाईन. मग परीक्षा कॅन्सल करणार का काय संजय? अगं काही एडीबिडी झाली का काय? परीक्षा कॅन्सल? मी आता मेले जरी ना तरी माझी आत्मा जाऊन पेपर लिहिल बघ. चालतंय की, तुझ्या या आत्म्याला मोनीचा आत्मा सोडाले. फक्त त्या मोनीच्या आत्म्याची ना शेवटची इच्छा आहे, पाणी पाजशील का? असं आहे का? बर बर बर, ये वरती, तुला शेवटचं पाणी पाजते. हा चल ठेव. कळव लागता जाऊ बाई. कुणाला शेवटचं पाणी पाजताय? मोनी आलीये का? स्वतःच्या नवऱ्याला देशोधडीला लावलंय, निदान तुमच्या मैत्रिणीला तरी सोडा. वहिनी साहेब, हे बघा, मला आता अजिबात तुमच्या नादी लागायचं नाही. माझा आज पेपर आहे, त्याच्यामुळे मला शांत डोक्यानं माझ्या परीक्षेला जाऊ देत. हा पेपर आहे का तुझा आज? काय ग, वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायची काही पद्धत बिद्धत? राहू दे, मनात नसेल ना तर नका करू अशी नाटकं नाही करत आहे वहिनी साहेब. मनापासून वाटलं ना म्हणूनच पाया पडले तुमच्या. हो का? हे बघ, तू किती वाकून पाया पड, नाक घास आमच्या समोर, आमचे आशीर्वाद काय मिळायचं नाहीत तुला. आम्ही आई साहेबांसारखे आहोत ना. त्यांनी दिला का तुला आशीर्वाद? नाही ना. आशीर्वाद जाऊ दे, दार तरी उघडलं का? काय ग, तुला माहिती असतं ना त्यांना तुझं तोंड बघायचं नसतं, मग कशाला गेली होती त्यांच्याकडे आशीर्वाद घ्यायला? अगं पण नाही ना दिला त्यांनी तुला आशीर्वाद. कसं आहे माहितीये का वहिनी साहेब, आमच्याकडे ना जर देऊळ बंद असेल ना तर गाभाऱ्याच्या पाया पडतात. भाव महत्वाचा आहे. हो का? हे बघ, तू कुणाच्या बी किती पण पाया पड, तुझ्या बाबतीत कधीच काही चांगलं व्हायचं नाही. आणि याची प्रचिती येईलच तुला लवकरच. हॅलो. हा बोला. झालं का तुमचं काम? नाही पोहोचतोच आहे. बरं ऐक, हॉल तिकीट, पेन वगैरे सगळं घेतलंस का? पेन चालतोय ना तुझा? हो चालतोय. आणि पेपर सोडवताना पॅनिक होऊ नकोस. प्लॅनिंग कर, व्यवस्थित नियोजन ठेव.
तुझ्या बाबतीत कधीच काही चांगलं व्हायचं नाही आणि याची प्रचिती येईलच तुला लवकरच. यांचा फोन का नाही लागत आहे? संजय, मोने, काय झालंय? अगं मी आता यांच्याशी फोनवर बोलत होते आणि अचानक लय जोरात ब्रेक दाबायचा आवाज आला. अगं त्याच्यानंतर यांचा फोन बंद आहे. मला काही सुधारणा झालं, यांना काही झालं नसेल ना. चल ना आपण जाऊन बघून येऊ प्लीज. मला काही कळत नाहीये बघ. काय झालं होतं एकटं जाऊ बाई? रणजित भाऊजींचा फोन होता का? ब्रेकचा आवाज आला? अगं बाई, म्हणजे नक्कीच कुठल्या तरी गाडीनं उडवला असणार बघा. वहिनी साहेब, आता तुम्हीच म्हणलं की ब्रेकचा आवाज आला, आता फोन लागत नाहीये. हा अरे देवा भैरोबा, तर काय वाढून ठेवलंयस पुढ्यात? तरीच नाही नाही, तुम्ही जगात कसं पण वागा, पण आयुष्य असं वागलात ना तर तुम्हाला पाप सोसावंच लागतंय. बघत काय राहिला, फोन लावा की. आधीच आमच्या रणजित भाऊजींना तुझ्यामुळे असे भोग भोगावे लागतायत, त्यात अजून भर नको पडायला बाई. फोन लाव पटकन. काय झालं? अरे देवा भैरोबा, लागत नाही वे फोन. पडला असणार ना. हा आता गाडीनं उडवलंय म्हणल्यावर पडणारच की फोन. आता आमचं इथे असताना तर नक्की म्हणले असते, विनाशक आले विपरीत बुद्धी. आणि तुझ्या बरोबर एखादा माणूस राहणार म्हणजे बुद्धी त्याची चांगली राहणार वे. मोने, आपण जाऊन बघून येऊयात का? हा मला माहिती आहे त्या पట్టणाचा ऍड्रेस. आपण तिकडे जाऊन बघून येऊ. चल चल चल. संजय, शांत हो पहिली, एकदम शांत. हे बघ, तुझी परीक्षा आहे की नाही आज? हा, आणि अगं तुला वाटतंय त्याचं काही नसेल झालं, दाजींचा मोबाईल बंद पडला असेल. मी काय म्हणते, तू परीक्षेला जा आणि मला तो ऍड्रेस दे, मी जाऊन बघते दाजी कुठे. हा, काय मूर्खपणाचे सल्ले देती ग? आता एखाद्या बाईसाठी तिचा पांढरा पेपर महत्वाचा का कपाळावरचं लाल कुंकू महत्वाचं? हा, नवरा सोडायचा सल्ला देती होय ग? हा वहिनी साहेब, मला तसं नव्हतं म्हणायचं. बघा बाबा बघा, नाही ऐकायचं असेल मैत्रीचं तर ऐका. आता तुम्हीच ठरवा, तुमच्यासाठी तो पेपर महत्वाचा का नवरा महत्वाचा? तुला हे करावंच लागणार आहे संजीवनी रणजित ढाले पाटील. एनी हाऊ तुला ती वर्दी आपल्या दोघांसाठी घरात आणायची. तू एकटी नाहीयेस, तुझ्या मिशन मध्ये मी तुझ्या साथीला असणार आणि संजीवनी इन्स्पेक्टर होणार हा माझा शब्द आहे. आणि या शब्दाला वजन संजीवनी रणजित ढाले पाटीलच दे. आता तुम्हीच ठरवा, तुमच्यासाठी तो पेपर महत्वाचा का नवरा महत्वाचा? रणजितराव, वेळ आली होती पण का आला नव्हता, थोडक्यात बसवले. हो ना. अहो, मी रस्त्याच्या कडेला उभा होतो, अचानक ट्रक आला आणि ते म्हणतात ना, चूक कोणा दुसऱ्याची असते पण भोगावं मात्र आपल्याला लागतं. तसं झालंय हे. नशीब जीवावर बेत्ता बेत्ता राहिलं, फक्त मुक्का मार लागलाय. अहो, त्या ट्रकाचा ब्रेक फेल झाला होता, तरी नशीब त्यानं लगेच कट मारला आणि थोडक्यात बचावले. हो, आम्ही दोघं तिथंच होतो म्हणून लगेच त्यांना दवाखान्यात घेऊन आलो. पण खरंच तुमचे खूप आभार. आज जगात ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट तुम्ही दाखवली, माणुसकी. वन्स अगेन थँक्यू सो मच. अहो, त्याची काय गरज, पण तुम्ही तुमची काळजी घ्या, आम्ही येतो. हा रणजितराव, तुमची बाईक पार्किंग मध्ये लावलेली आहे, चिंता करू नका. हो, आता काही मला ती चालवता येणार नाही, पण मी घरून कोणाला तरी बोलवतो जेणेकरून तो कलेक्ट करेल. संजू, तू इथे या वेळेला? अगं तुझी एक्झाम होती ना. मला तर दादांचा फोन आलता, त्यांनी सांगितलं तुम्ही इथं आहात ते. अहो, केवढं लागलंय? आणखीन कुठे काही लागलं नाहीये ना तुम्हाला? डॉक्टर, अहो काय झालंय? काही सिरियस नाहीये ना?
ते काही एक्सरे बिक्सरे काढायचं तो काढायचा आहे का स्कॅनिंग करावं लागेल? संजू मला काही नाही झालंय. तू पेपर सोडून इथे का आलीस? अगं तू डॉक्टर सगळं नीट आहे ना हो नक्की? अहो काय काळजी करू नका, त्यांना काय लागलेलं नाही, फक्त मुक्का मार लागला. अंबाबाई पावलीच म्हणायची. थँक्यू डॉक्टर, लय लय थँक्यू. चल ग. अहो तू का आलीस इथे? का आले म्हणजे? तुम्हाला एवढं लागले मी साधं बघायला पण नाही यायचं? पेपर सोडून इथे का आलीस? असं काय करताय? मगाशी मी फोनवर बोलत असताना व्यवस्थित ऍक्सिडेंटचा आवाज ऐकला, मला नाही राहवलं गेला. अहो मी मेलो असतो तरी चाललं असतं, पण इथे यायची काय गरज होती? हे बघा, या जगात माझ्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त महत्वाचं काहीच नाहीये. ना माझी स्वप्न ना मी. संजू पोलीस ऑफिसर होणं हे तुझ्या एकटीचं स्वप्न आहे का? अहो असं काय करत? अरे काय झालंय? मला धडधाकड उभा आहे ना तुझ्या शेजारी. अहो पण मला भावनिक होण्यात काही अर्थ नाहीये. तुझं इथे येणं अपेक्षित नव्हतं. तिथे जाणं, परीक्षा देणं एवढं गरजेचं होतं. काय गरज होती इथे येण्याची? माझ्या जागी जर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं? सांगा की काय केलं असतं? हेच केलं असतं ना.